सेशन फर्स्ट हा प्रॉब्लेम सोडविणार आहोत. आपल्याला पुस्तकात सोडून दाखवलेला आहेच, तरी काही ॲडजस्टमेंटच्या स्पष्टीकरणासाठी हा प्रॉब्लेम समजावून सांगणं आवश्यक वाटलं मला, म्हणून हा आपण सोडूया. प्रॉब्लेम अशा प्रकारचा आहे. दया अँड क्षमा are partners sharing profit and losses in the ratio of 1:1. From the following trial balance and additional information, prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance it as on that date. दया आणि क्षमा असे दोन पार्टनर आहेत. हे दोन पार्टनर समप्रमाणात नफा तोटा विभागून घेणारे आहेत. मित्रांनो, हे दोन पार्टनर मानवाच्या देहात वसतात. ज्याच्या अंगी दया असते त्याच्या अंगी क्षमा असते, आणि जिथे क्षमा असते तिथे दया वसते. अशा प्रकारे प्रत्येक माणसामध्ये हे दोन गुणालाच या ठिकाणी पार्टनर केलेले आहे त्यांनी. दया आणि क्षमा असावी. कारण अनेक वेळेला चराचरावर दया दाखवावी लागते आपल्याला, आणि समाजावर वेळोवेळी दयात्मक वर्तन करावं लागतं. काही वेळा दुसऱ्याचं वर्तन आपल्या प्रती चुकलेलं असतं, त्यावेळेला क्षमा हे साधन आपल्याला वापरायचं असतं. आणि क्षमा आणि दया या दोन्हीमुळे माणूस आनंदी होतो, सुखी होतो. अशा प्रकारे दोन्हीही समप्रमाणात नफा तोटा विभागून घेतात. असो, अशा प्रकारे आपल्याला हे गणित सोडवायचे आहे. सर्वप्रथम आपण या प्रॉब्लेम मध्ये ट्रायल बॅलन्स मधील ज्या ज्या आयटम्स वर ऍडजस्टमेंट आहे, ज्या ज्या पदावर समायोजन आहे, त्याला प्रथम आपण टिक करून घेऊया. म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना त्या पदाची रक्कम इनर कॉलमला घ्यायला कळतं. म्हणून फर्स्ट आयटम आहे बिल्स रिसिवेबल. सन्ड्री डेटार्स. डेटार्स वर 2-4 ऍडजस्टमेंट आहेत. त्याला 4 वेळा टीका केली तरी चालतं, कोणत्या पद्धतीने करायचे ते तुम्ही पहा. नंतर बॅड डेट्स, नेक्स्ट आहे परचेसेस, नेक्स्ट आहे मशिनरी, बिल्डिंग, इन्व्हेस्टमेंट, ॲडव्हर्टाइजमेंट अँड क्रेडिट बॅलन्सेस मध्ये सेल्स. अशा रीतीने आपण ज्या ज्या आयटमवर ऍडजस्टमेंट आहेत त्याला टिक करून घेतलेला आहे. आता आपण ट्रायल बॅलन्स या डेबिट बॅलन्स कडून एक एक आयटम नोंदवत आपण प्रॉब्लेम सोडवूया. हे डेबिट बॅलन्स कडून एक एक पद घेत आणि त्याची अकाउंटवर नोंदणी करीत जाणं ही मेथड आपल्याला प्रॉब्लेम सोडवण्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीची आहे. म्हणून अगोदर ट्रायल बॅलन्स संपवायचा आणि त्यानंतर एक एक ऍडजस्टमेंट संपवायची. अशा पद्धतीने आपण गणित केलं तर ते आपल्याला जड जात नाही, गुंतागुंतीचं वाटत नाही. अगदी सरळ पद्धतीने आपण प्रॉब्लेम सोडवू शकतो. म्हणून याच पद्धतीने आपण गणित सोडवत चला. तर मग आपण फर्स्ट आयटम घेऊया. स्टॉक 1/4/2018 हा ओपनिंग स्टॉक आहे. तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला घ्या. तो ओपनिंग स्टॉक 65,000. त्याला मराठीतून प्रारंभण स्कंद म्हणतात. व्यापार खात्याच्या नावे बाजूला. नेक्स्ट आहे बिल्स रिसिवेबल. हे बिल्स रिसिवेबल आपले असेट आहे, म्हणून असेटला बॅलन्स शीटच्या असेट साइडला घेऊन टाकूया. सुरुवातीला फिक्स्ड असेट, डेटार्स वगैरेला जागा सोडून खाली घेऊया. थोडक्यात आपण बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल
आहेत 28,000 28,000 प्राप्य विपत्रे म्हणतात त्याला मराठीतून. नेक्स्ट वेजेस अँड सॅलरीज. हे पद आपल्याला वेजेस अँड सॅलरीज किंवा सॅलरीज अँड वेजेस अशा प्रकारे दिलं जातं. परंतु जेव्हा वेजेस अँड सॅलरी येतं तेव्हा ते ट्रेडिंग अकाउंटला घ्यावं हे आपण पाहिलेलं आहे. जेव्हा सॅलरी आणि वेजेस येतं तेव्हा ते प्रॉफिट लॉस अकाउंटला जातं. या ठिकाणी प्रथम पद हे वेजेस आलेलं आहे. वेजेस हे ट्रेडिंग अकाउंटचं पद असल्यामुळे आपण ट्रेडिंग अकाउंटला घेऊया टू वेजेस and salaries. $9,000. नेक्स्ट सन्ड्री डेटास. ही आपली ऍसेट आहे. विविध ऋणको म्हणतात. ही संपत्ती बाजूला बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला सन्ड्री डेटास. यावर 2-4 ओळी जागा सोडण्याच्या हिशोबाने वर 4 ओळी जागा सोडा आणि खाली घ्या. $1,32,500. 1,32,500. 2-4 ओळी सोडा त्याला कारण 4 ऍडजस्टमेंट आहे त्यावर. नेक्स्ट आहे बॅड डेट्स. बुडीत कर्ज हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला येईल. टू बॅड डेट्स. 1,000 त्यावर ऍडजस्टमेंट आहे. 2 ऍडजस्टमेंट आहे त्याला. 2 ओळी जागा सोडा. नेक्स्ट आहे परचेसेस. परचेसेस ही आयटम ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला जाईल. परचेसेस $1,48,000. 1,48,000 खरेदी. नेक्स्ट मोटार कार. मोटार कार ही आपली ऍसेट आहे म्हणून बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला मोटार कार. त्यावर ऍडजस्टमेंट नाही. रक्कम आउटर कॉलमला घ्या. 68,000. नेक्स्ट आहे मशिनरी. ही देखील आपली ऍसेटच आहे म्हणून ऍसेट साइडलाच मशिनरी. यावर मात्र ऍडजस्टमेंट आहे. रक्कम इनर कॉलमला 1,14,800. 1,14,800. नेक्स्ट आहे ऑडिट फीस. ऑडिट फीस हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा आयटम आहे. टू ऑडिट फीस. ₹1,200. अंकेक्षण शुल्क म्हणतात मराठीतून याला. नेक्स्ट सेल्स रिटर्न. विक्री परत. सेल्स रिटर्न हे सेल्स मधून मायनस करायचे असतात आणि सेल्स असतात आपले ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. बाय सेल्स मायनस रिटर्न्स. रिटर्न्स आहेत 2,000. नेक्स्ट डिस्काउंट. डेबिटचे डिस्काउंट आहे आपल्यासाठी हे नुकसान असतं म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला घ्या. डिस्काउंट. टू डिस्काउंट.
₹2300. नेक्स्ट आहे बिल्डिंग, ही आपली ॲसेट आहे, ॲसेट साइडला घ्या. ऍडजस्टमेंट आहे, रक्कम इनर कॉलमला ठेवा. $75,000. नेक्स्ट कॅश एट बँक, ही देखील आपली ॲसेट आहे. ॲसेट साइडला घ्या, खालच्या ओळीला बिल्स रिसिव्हेबलच्या खाली कॅश ॲट बँक ₹12,000. नेक्स्ट आहे 10% इन्व्हेस्टमेंट, 10% गुंतवणूक, ही देखील आपली ॲसेट आहे म्हणून ॲसेट साइडला ठेवा. यावर ऍडजस्टमेंट आहे पण आतमध्ये ठेवा रक्कम इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट आहे 20,000. इन्व्हेस्टमेंट विषयाची ऍडजस्टमेंट आपल्याला याच ठिकाणी दिलेली आहे, हिडन ऍडजस्टमेंट दिलेली आहे, पुढे मात्र ऍडजस्टमेंट यावर दिलेली नाही म्हणून पुढे विसरून राहण्याची शक्यता आपल्याला याच ठिकाणी ऍडजस्टमेंट करूया. 10% इन्व्हेस्टमेंट, याचा अर्थ इन्व्हेस्टमेंट आपण जी केलेली आहे त्याच्यावर 10% व्याज मिळणार आहे. त्या व्याजाची तरतूद आपण लगेच करून टाकूया. म्हणजे इन्व्हेस्टमेंटवर आपल्याला मिळणारं व्याज हे आपलं उत्पन्न असतं, त्यामुळे आणखी आपली इन्व्हेस्टमेंट वाढते. म्हणून इन्व्हेस्टमेंटमध्ये हे ऍड करायचं आणि आपल्या इन्कम मधून प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला ठेवायचं आहे. हे 10%. नंबर 1 इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. $20,000 into 10% divided by 100 is equal to 2,000. 20,000वर 10% प्रमाणे 2,000 इंटरेस्ट आला, याला इंटरेस्ट ऍड करा. इंटरेस्ट 2,000 आणि इन्व्हेस्टमेंट, टोटल इन्व्हेस्टमेंट 22,000 बाहेर येईल. हे आपले इन्कम असल्यामुळं आणि ऍडजस्टमेंट असल्यामुळं दुहेरी परिणामाचा, पहिला परिणाम इन्व्हेस्टमेंट मध्ये ऍड आणि दुसरा परिणाम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. ₹2,000. नेक्स्ट आहे ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आयटम आहे, यावर ऍडजस्टमेंट आहे, आतमध्ये ठेवा. ऍडव्हर्टाइजमेंट ₹4,500. मित्रांनो, याही ठिकाणी आपल्याला हिडन ऍडजस्टमेंट देऊन आपल्याला पुन्हा चकली देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सांगितलेलं आहे ऍडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 9 months. म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट साठी जो काय आपण खर्च केलेला आहे तो 9 महिन्याचा दिलेला आहे. अर्थात आणखी 3 महिन्याचा द्यावयाचा राहिलेला आहे. तर 9 महिन्याचा 4,500 दिलेला आहे आणि आपल्याला पूर्ण 12 महिन्याचा खर्च द्यायचा आहे. तर 12 महिन्याचा खर्च द्यायचा असेल तर आणखी किती महिन्याचा द्यायचा राहिला? 3 महिन्याचा द्यायचा राहिला. तर याचं कॅल्क्युलेशन करून आपल्याला काढता येतं की 9 महिन्याला 4,500 तर 3 महिन्याला किती द्यायचा या दोन्ही काढायचं आणि त्यामध्ये ऍड करून टाकायचं. नंबर 2 चे ऍडजस्टमेंट ऍडव्हर्टाइजमेंट. अशा प्रकारे आपण काढू शकतो. 9 महिन्याला 4,500 तर 3 महिन्याला किती या त्रिसूत्रीप्रमाणे 3 गुणिले 4,500 भागिले या 9 ला इकडे आणा आणि मग
9×5=45, 500 गुणाकाराला भागाकाराला या दोन्हीचा गुणाकार करा, 3×5=15. 3 महिन्याचे 1500 आणखी आपल्याला द्यावयाचे आहे. द्यायचे असल्यामुळं आणि ही ॲडजस्टमेंट असल्यामुळे याचे दोन परिणाम ॲडव्हर्टाइजमध्ये ॲड आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला रेकॉर्ड करायचं. तर प्लस आउटस्टँडिंग किंवा ड्यू $1,500. टोटल ॲडव्हर्टाइजमेंटचे आपले एक्सपेन्सेस आहे 6,000. जाहिरातीचा खर्च एकूण लायबिलिटी साइडला घेऊन टाका. आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट 1,500, 1,500. नेक्स्ट आयटम आहे रॉयल्टी. रॉयल्टी हा अधिकार शुल्क म्हणतात त्याला. हा ट्रेडिंग अकाउंटला जातो, आपल्याला माहित आहे. रॉयल्टी टू रॉयल्टी $3,000. डेबिट साइडचे आयटम आपले संपलेले आहेत. आता क्रेडिट साइड पाहू आपण. जनरल रिझर्व म्हणजे सामान्य संचिती म्हणतो मराठीतून याला. जनरल रिझर्व याचा अर्थ पार्टनरशिप फर्म आपल्या दरवर्षीच्या नफ्यातून थोडाफार भाग काही साठवून ठेवते, रिझर्व करते. कधी आपल्याला पैशाची गरज भासली तर याचा उपयोग करता येतो म्हणून हे रिझर्व ठेवलं जात असतं. आणि म्हणून हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला लिहिलं जातं. त्या अगोदर आपण कॅपिटलचा फॉर्मॅट तयार करून घेऊ म्हणजे आपल्याला कळतं. कॅपिटल्स पहिले आहे दया, तिला 2-3 ओळी जागा सोडा. आणि पुढे आहे क्षमा. आणि आता मग इथं आपण लिहून घेऊया जनरल रिझर्व. जनरल रिझर्व आहे 40,500, 14,500. नेक्स्ट आहे कॅपिटल. दयाचे कॅपिटल आहे 1,60,000 आणि क्षमाचं कॅपिटल आहे 1,20,000. 1,60,000, 1,20,000. नेक्स्ट आहे क्रेडिटार्स. ही आपली लायबिलिटी आहे. लायबिलिटी साइडला लिहा क्रेडिटार्स. क्रेडिटार्स आहेत आपले 98,000, 98,000. त्याला मराठीतून धनको म्हणतात. नेक्स्ट आहे आरडीडी, रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स. क्रेडिट बॅलन्स आहे हे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहा बाय आरडीडी 1,800. नेक्स्ट आहे सेल्स. विक्री 2,85,500. सेल्स आहेत विक्री 2,85,500. यामधून हे रिटर्न वजा करून खाली घ्या. आणखी एक ऍडजस्टमेंट आहे सेल्सवर म्हणून पुढे जागा सोडून रेषा ओढा. हे रिटर्न्स. नेक्स्ट आहे आउटस्टँडिंग वेजेस. आउटस्टँडिंग वेजेस सारखे आपल्याला द्यायचे आहेत. द्यायचं म्हणजे आपलं देणं आहे म्हणून आउटस्टँडिंग वेजेस.
याचे दोन इफेक्ट करायचे नाहीत, कारण हे आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले आहे. ट्रायल बॅलन्सच्या आयटमचा एकच परिणाम होते, चांगलं लक्षात ठेवायचं. नेक्स्ट परचेस रिटर्न 4000, खरेदी परत परचेस मधून मायनस करायचं आहे, मायनस रिटर्न्स 4000 आउटर कॉलमला येईल 1,44,000. नेक्स्ट आहे डिस्काउंट. हा क्रेडिट डिस्काउंट आहे, म्हणजे आपल्याला प्राप्त झालेला डिस्काउंट आहे, आपल्यासाठी फायदा आहे, म्हणून हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला घ्यायचा आहे. बाय डिस्काउंट 1,800. अशा रीतीने आपला ट्रायल बॅलन्स संपलेला आहे. नेक्स्ट आपण आता ऍडजस्टमेंट पाहूया. ऍडजस्टमेंट अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन. नंबर फर्स्ट, क्लोजिंग स्टॉक रुपीज 40,000. क्लोजिंग स्टॉक आहे. हा क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट, एक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला आणि दुसरं असेट आहे आपली म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साइडला. बाय क्लोजिंग स्टॉक 40,000, असेट साइडला क्लोजिंग स्टॉक 40,000. नेक्स्ट आहे depreciate building and machinery at 5% and 3% respectively. बिल्डिंग आणि मशिनरीवर, इमारत आणि यंत्रसामग्रीवर अनुक्रमे 5% आणि 3% आपल्याला घसारा करायचा आहे. डेप्रिसिएशन चार्ज करायचा आपल्याला. बिल्डिंगवर 5%, बिल्डिंग 5% मायनस डीईपी 5%. नंबर 3 ची ऍडजस्टमेंट आहे ही डीईपी ऑन बिल्डिंग 75,000 into 5%. 500 5 25 ला 5 5 आले 2 5 7 35 2 37 3,750 3,750 मायनस करून घ्या. 10 मधून 5 गेले 5 राहिले, 9 मधून 7 गेले 2 राहिले, इथे राहिले 4 मधून 3 गेले 1 राहिले. 71,250. याचा दुसरा इफेक्ट आहे प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला, टू डीईपी ऑन बिल्डिंग 3,750. नेक्स्ट आहे 3% ऑन मशिनरी, यंत्र सामग्रीवर 3%. नंबर 4 डीईपी ऑन मशिनरी. आपली मशिनरी आहे 1,14,800. 1,14,800 into 3% divided by 100 is equal to 3 आणि 11 1,148 चा गुणाकार करून घ्या. 3 8 24 ला 4 हातचे 2, 3 चौक 12 2 14 ला 4 हातचे 1, 3 1 3 आणि 1 4 आणि 3 1 3. 3,444 3,444 मायनस डीईपी मशिनरीवर 3,444 मायनस करून घ्या. 10 मधून 4 गेले 6 राहिले, 9 मधून 4 गेले 5 राहिले, 7 मधून 4 गेले 3 राहिले,
4 मधून 3 गेलं, 1 राहिलं, 1 आणि 1 1,11,356 हे आउटर कॉलमला आले. आता हा डीईपी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टू डीईपी ऑन मशिनरी, $3,444 हे दोन्ही इफेक्ट झाले. नेक्स्ट, बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर बिल ₹3,000. हे बिल्स रिसिवेबल याला प्राप्य विपत्र अनादरित झाले असं आपण म्हणतो. हे बिल्स रिसिवेबल जेव्हा डिसऑनर होतात तेव्हा डिसऑनर झालेले बिल हे डेटार्स बनतात. कारण आपण उधारीवर जेव्हा माल विकतो तेव्हा या लोकांवर आपण बिल काढलेलं असतं, त्यांनी ऍक्सेप्ट करून आपल्याला दिलेलं असतं. पण हे ऍक्सेप्टन्स विशिष्ट कालावधीसाठी असतं आणि ते कालावधी जेव्हा संपतो तेव्हा आपण हे ऍक्सेप्टन्स त्यांना परत करतो आणि पैसे द्या अशा प्रकारचं सांगतो, तेव्हा ते पैसे देण्यास नकार येतात. म्हणून त्या ऍक्सेप्टन्सचा कालावधी संपलेला असतो आणि त्यांनी पैसे तर दिलेले नसतात, म्हणून ते आता पुन्हा आपले डेटार्स बनतात, आपले ऋणी राहतात ते, आणि ऋणी राहिल्यामुळे पुन्हा त्यांच्यावर देणं असल्यामुळे ते डेटार्स बनतात. म्हणून याचे दोन परिणाम असे करायचे आहेत. बिल्स रिसिवेबल मधून मायनस करायचं आणि डेटार्स झाल्यामुळे डेटार्स वाढतात आपले, म्हणून डेटार्स मध्ये ऍड करायचं. पुन्हा एकदा आपल्याला सांगतोय की ही एकमेव अशी ऍडजस्टमेंट आहे की ही असेट साइडलाच दोन्ही परिणाम करणारी आहे. तर चला बिल्स रेशिओ म्हणून मायनस करा, मायनस डिसऑनर्ड बिल, डिसऑनर्ड बिल 3000 आउटर कॉलमला येते 25,000 25,000 शिल्लक राहते आणि हे ऍड करा डेटार्स मध्ये. डिसऑनर्ड बिल 3000, यामुळे आपले डेटार्स वाढतात. आता डेटार्स आपले झाले पहा 1,35,500 असे झालेले आहेत. नेक्स्ट, गुड्स वर्थ ₹1,000 taken by Daya for personal use was not entered in the books of account. दया नावाच्या पार्टनरने आपल्या कौटुंबिक उपयोगासाठी 1,000च्या वस्तू आपल्या व्यवसायातून घेऊन गेलेल्या आहेत. याला आपण विड्रॉवल्स म्हणतो. विड्रॉवल्स हे त्यांच्या कॅपिटल मधून मायनस होत असल्यामुळे त्याचा फर्स्ट इफेक्ट कुठे करायचा आहे, त्याच्या कॅपिटल मधून मायनस करायचा आहे. आणि गुड्स घेऊन गेल्यामुळे आपल्या गुड्स कमी झाल्या व्यवसायातल्या, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला ठेवायचं आहे गुड्स टेकन बाय दया. ₹1,000 आणि हे कॅपिटल मधून वजा करायचं आहे, इथे ठेवायचं खाली. आपण शेवटी वजा करू नका, त्याची बेरीज करून म्हणू इथं गुड्स ड्रॉन 1,000, 1,000च्या वस्तू त्यांनी उचल केल्या. नेक्स्ट, आता राईट ऑफ 1,800 ॲट बॅड डेट्स and maintain RDD at 5% on certain debtors. आपल्याला डेटार्स वर पुन्हा बॅड डेट्स आणि RDD काढायला सांगितलेलं आहे, परंतु या ठिकाणी देखील आपल्याला चकली देण्याचा प्रयत्न केला आहे गणित चुकावं म्हणून. परंतु आपण लक्षात ठेवायचं आहे की शेवटची जी 6वी ऍडजस्टमेंट आहे ती डेटाशी संबंधित आहे, म्हणून ती अगोदर करू, कारण त्यामुळे आपल्याला ओरिजिनल डेटास आपले मिळणार आहे आणि ओरिजिनल डेटास मिळाल्यानंतर मग ओरिजिनल डेटासवरच बॅड डेट्स आणि आरडी काढणं योग्य ठरतं. म्हणून आपण शेवटची ऍडजस्टमेंट पाहूया. गुड्स ऑफ ₹6,000 were sold but not entry was made in the books of account. आपण 6,000च्या वस्तू विकलेल्या आहेत उधारीनं, परंतु त्याची नोंद राहून गेलेली आहे. मग ती नोंद आता करायची आपल्याला, आणि आता केल्यामुळे काय होणार आहे, तेवढीच विकलेल्या वस्तूची नोंद राहिल्यामुळे विक्रीमध्ये ऍड करायचं, विक्री तेवढ्याने वाढेल आणि उधारीची विक्री समजायची. ही
उधारीची विक्री समजल्यामुळे तेवढे आपले डेटा सुद्धा वाढतील. म्हणून याचे दोन इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला आणि डेटास मध्ये ऍड सेल्स मध्ये ऍड करा अनरेकॉर्डेड सेल्स ते आहेत 6000 बाहेर घ्या आता टोटल करून 2,89,500 2,89,500 आपला टोटल विक्री आहे आणि तेवढ्याच आपले डेटा वाढतील 2 प्लस करा प्लस अनरेकॉर्डेड सेल्स हे आहेत 6,000. आता आपले ओरिजिनल डेटा झाले 1,41,500 आणि आता या डेटावर आपल्याला बॅड डेट्स आणि आरडीडी काढणं योग्य ठरेल. मग आता पाचवी ऍडजस्टमेंट करूया. राईट ऑफ ₹1,500 बॅड डेट्स मायनस बॅड डेट्स $1,800. बॅड डेट्स मायनस करून खाली घ्या. 15 मधून 7 8 गेले 7 राहिले. 10 मधून 1 गेलं 9 राहिले. 3 1,39,700 1,39,700 आपले डेटा उरले आणि या पूर्वीच्या बॅड डेट्स मध्ये अधिक करा न्यू बॅड डेट्स आहेत 1,800 आणि मग आता आपल्याला 1,39,700 वर आरडीडी चार्ज करायचा आहे. तो चार्ज आपण इकडे घेऊया. कॅल्क्युलेशन ऑफ आरडीडी 1,39,700 1,39,700 into 5%. अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेशन करूया. 5 ने याला गुणाकार करायचा. 5 7 35 ला 5 हातचे आले 3 5 9 45 आणि 3 48 ला 8 हातचे आले 4 5 3 15 आणि 4 19 ला 9 हातचे आला 1 5 1 5 1 5 आणि 6 6,985 एवढा आरडीडी आला. तो आता मायनस करून मग बाहेर घ्यायचा. मायनस आरडीडी 6,985 वजा करून घ्या आता बाहेर. 10 मधून 5 गेले 5 राहिले. इथं राहिलं 9 मधून 8 गेलं 1 राहिलं. इथं राहिले 6 म्हणजे 16 मधून 9 गेले 7 राहिले. इथं राहिले 8 मधून 6 गेले 2 राहिले. इथं राहिले 3 1,32,715 हे आपले नेट डेटा आलेले आहेत. आता बॅड डेट्सची आपण नोंद केलेली आहे प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. आता आरडीडी ची करूया. त्याच बॅड डेट्स मध्ये ऍड करा ऍड आरडीडी 6,985. आता तिन्हीची बेरीज करून बाहेर घ्यायचे. 8 9 8 17 ला 7 हातच्या 1 8 आणि 9 9,785 9,785. Like this we have completed our problem with adjustment. Now we are going to close accounts. आता आपण ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट टॅली करूया. 0 0 5
9 ने 10 हातच्या 1, 9 4 13 ला 3 हातच्या 1, 3,30,500, 3,30,500. आता तो ग्रॉस प्रॉफिट काढण्यासाठी क्रेडिट बॅलन्स मधून डेबिटच्या बॅलन्स बेरीज वजा करून टाकायची आहे. पाहायची बेरीज आपण या ठिकाणी करूया. 0 0 0 5 4 9 9 2 18 18 3 21 21 ला 1 हातच्या आले 2 2 आणि 6 8 8 आणि 4 12 12 ला 2 हातच्या 1 1 आणि 2 2,21,000 3,30,000 वजा करा. 3,30,500 मधून वजा करायचं आपण. 0 0 5 5 10 मधून 1 गेलं 9 राहिले. इथं राहिले 2 2 गेले 0. इथं राहिलं 1 1,09,500 आपला ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे. 1,09,500 हा ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे. हाच आता प्रॉफिट लॉसच्या क्रेडिट साइडला घेऊन टाका. बाय ग्रॉस प्रॉफिट 1,09,500. द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करू. नेक्स्ट 0 0 5 8 13 13 8 21 ला 1 हातच्या 2 2 9 11 11 2 13 13 2 15 15 ला 5 हातच्या 1 1,15,100 1,50,100 1,50,100 टोटल आलं. आता या क्रेडिट बॅलन्स मधून पुन्हा डेबिट बॅलन्सची बेरीज वजा करायची आहे. प्रथम बेरीज करूया. आता 5 आणि 4 9 8 आणि 5 13 आणि 4 17 ला 7 हातच्या 1 1 आणि 7 8 8 आणि 2 10 10 आणि 3 13 13 आणि 7 20 20 आणि 4 24 ला 4 हातच्या 2 2 आणि 9 11 आणि 12 आणि 2 14 आणि 6 20 आणि 3 23 आणि 3 26 26,479 26,479 वजा करा 1,15,100 मधून 10 मधून 9 गेले 1 राहिलं. 9 मधून 7 गेले 2 राहिले. इथं 10 राहिले. 10 मधून 4 गेले 6 राहिले. आणि आता इथं 4 राहिले. 14 मधून 6 गेले 8 राहिले. आणि इथं राहिले 10 10 मधून 2 गेले 8 राहिले. 88,621 इथं लिहायचं 88,621 88,621. It is net profit to net profit. हा नेट प्रॉफिट आला आपल्याला. नेट प्रॉफिट आपल्याला दोघांनाही सम प्रमाणात वाटून द्यायचं. आपल्याला एकाच एक प्रमाण सांगितले 1:1 अशा प्रकारे डिस्ट्रीब्यूशन of profit 88,621 दोघांना समान वाटायचं आहे. म्हणजे दोन्ही भागाकार करूया आपण. बे एक बे बे चौक 8 बे चौक 8 बे त्रिक 6 बे एक बे 1 ला भाग जात नाही म्हणून 0 दिला. 1 उरला बे पंचे अशा प्रकारे येतं. म्हणून 44,310 एकाला घेऊ आणि 44,311 एकाला घेऊ. म्हणजे दोन्हीची बेरीज बरोबर येऊन जाईल आपल्याला. त्या अशा प्रकारे 88,000 1 रुपयाचा फरक पडतो. 50 पैशाचा फरक पडतो. एकाला 50 पैसे त्याच देऊन टाकायचे. इथे लिहायचं दया 44,310 आणि क्षमा 44,311. आता हे जे नेट प्रॉफिट आहे ते त्यांच्या कॅपिटल मध्ये ऍड करूया. ऍड
नेट प्रॉफिट 44,310 प्लस नेट प्रॉफिट 44,311. अशा प्रकारे कॅपिटल आणि नेट प्रॉफिट ची बेरीज करून त्यातून ड्रॉइंग वजा करूया. 2,04,310 यातून ड्रॉइंग वजा करूया. 0 1 3 4 मधून 1 गेलं 3 0 2,03,310. नेक्स्ट आता क्षमाची ड्रॉइंग नाही, सरळ त्यांचं कॅपिटल आणि नेट प्रॉफिट ऍड करूया. 1 1 3 4 6 1 1,64,311. आणि आता आपण बॅलन्स शीटची बेरीज करूया. 1 1 आणि 1 2 3 आणि 3 6 6 आणि 5 11 11 आणि 5 16 16 आणि 7 23 ला 3 आणि 4 2 2 2 आणि 3 5 5 आणि 4 9 9 आणि 4 13 13 13 आणि 8 21 आणि 1 22 22 ला 2 आणि 4 2 2 आणि 6 8 8 आणि 1 9 9 दुगुणी 18 18 ला 8 4 ला 1 1 आणि 2 3 आणि 1 4 4,82,321. नेक्स्ट इकडे घेऊयात बेरीज. 6 आणि 5 11 4 1 6 आणि 5 11 11 आणि 12 ला 2 4 1 1 आणि 3 4 4 आणि 2 6 6 आणि 7 13 13 ला 3 4 1 1 आणि 8 9 1 10 1 11 11 आणि 2 13 13 आणि 2 15 15 आणि 5 20 20 आणि 2 22 22 ला 2 4 2 2 आणि 6 8 8 आणि 1 9 9 7 16 16 आणि 2 18 18 आणि 3 21 21 आणि 2 23 23 आणि 1 24 24 आणि 4 28 ला 8 4 2 2 आणि 3 3 आणि 4. अशा प्रकारे आपण गणित टॅली झालेला आहे. 4,82,321 4,82,320.